नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात AI शब्दकोश ही मालिका. या मालिकेमध्ये आपण AI कॉन्सेप्ट सोप्या मराठी भाषेमध्ये समजून घेत असतो. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं AI एजंट काय असतं. आता विचार करा, जर एक AI एजंट तुमचं काम करत असेल आणि असे अनेक AI एजंट जर तुमचं काम करू लागलं तर काय होईल. आपण अशाच सिस्टीमबद्दल बोलणार आहोत. मल्टी एजंट सिस्टीम म्हणजे काय. चला तर सुरुवात करूया. चला, मल्टी एजंट सिस्टीम म्हणजे काय ते पाहूया. समजा तुम्हाला एक मोठं वेडिंग प्लॅन करायचं आहे. व्हेन्यू सिलेक्शन, कॅटरिंग सर्व्हिस, डेकोरेशन, बजेट मॅनेजमेंट आणि गेस्ट कोऑर्डिनेशन या सगळ्या गोष्टी जर एकाच व्यक्तीने केल्या तर ते कठीण होईल, नाही का. पण हीच कामं जर आपण वेगवेगळ्या लोकांमध्ये डिवाईड केलं तर कुणीतरी लोकेशन पाहील, जागा पाहील, कोणीतरी फूड प्लॅन करेल, कोणीतरी डेकोरेशन प्लॅन करेल, कोणीतरी बजेट मॅनेज करेल, कोणीतरी गेस्टसोबत कोऑर्डिनेशन करेल आणि त्यावरती एक जण असेल जो सगळ्या गोष्टी रिव्ह्यू करेल. आपण असं केलं तर काम सहज होईल, नाही का. आणि याच प्रकारे जर AI काम करायला लागलं तर यालाच म्हणतात AI मल्टी एजंट सिस्टीम. मल्टी एजंट सिस्टीम म्हणजे अनेक स्पेशलाइज एजंट्स एकत्र काम करून कॉमन गोल अचीव करतात. काम वेगवेगळ्या एजंट्समध्ये डिवाईड केलं जातं. उदाहरणार्थ, व्हेन्यूसाठी एक एजंट असेल जो लोकेशन चूज करेल, कोणीतरी असेल जो कॅटरिंग एजंट बनवेल आणि जो फूड आणि मेनू प्लॅन करेल, डेकोरेशन एजंट डेकोरेशन प्लॅन करेल, बजेट एजंट कॉस्ट मॅनेज करेल आणि रिव्ह्यू एजंट असेल तो हे सगळं जे प्लॅन आहे ते चेक करेल. म्हणजेच सिंगल एजंट म्हणजे एक व्यक्ती, मल्टी एजंट सिस्टीम म्हणजे अनेक एक्सपर्ट असलेली टीम. पुढे आपण पाहू AI एजंट्स एकमेकांशी कसे कोऑर्डिनेट करतात. आता समजून घेऊया की AI मल्टी एजंट सिस्टीम कसं काम करेल. समजा तुम्ही एखाद्या AIला सांगितलं प्लॅन माय वेडिंग. आता AI सिस्टीम काय करेल, आधी तर युजरची रिक्वेस्ट समजून घेईल आणि नंतर ती वेगवेगळ्या एजंट्सला कामं देईल किंवा ती वेगवेगळ्या एजंट्समध्ये डिवाईड करेल. आपल्या उदाहरणामध्ये प्लॅन माय वेडिंगमध्ये काय करेल, ते AI सिस्टीमला कळेल की आपल्याला आधी लागणार आहे तो म्हणजे व्हेन्यू एजंट. सो व्हेन्यूला तो गेस्ट काउंट आणि थीमनुसार व्हेन्यू शोधायला सांगेल. सो व्हेन्यू एजंट गेस्ट काउंट आणि थीमनुसार व्हेन्यू शोधेल. दुसरा असेल कॅटरिंग एजंट. कॅटरिंग एजंट काय करेल की फूड ऑप्शन्स आणि मेनू प्लॅन करेल. तिसरा असेल डेकोरेशन एजंट. व्हिज्युअल थीम आणि डेकोरेशननुसार तो आयडिया देईल. चौथा असेल बजेट एजंट. बजेट एजंट काय करेल की प्रत्येक एजंटकडून इन्फॉर्मेशन घेईल आणि तो सगळ्या खर्चाचं कॅल्क्युलेशन करेल आणि ते आपल्या बजेटमध्ये बसतंय का ते पाहिल. आणि पाचवा असेल रिव्ह्यू एजंट, जो सगळं डिसिजन्स व्हेरीफाय करेल. इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे AI एजंट वेगवेगळे कामं करून थांबत नाहीत, तर ते एकमेकांबरोबर इन्फॉर्मेशन शेअर करतात. व्हेन्यू फायनल झाल्यावर बजेट कॉस्ट कॅल्क्युलेशन करेल. डेकोरेशन एजंट थीमनुसार सजेशन देईल आणि रिव्ह्यू एजंट संपूर्ण प्लॅन रिव्ह्यू करेल. याचाच अर्थ ते एकमेकांशी कोऑर्डिनेट करतील आणि मग शेवटी तयार होईल एक कम्प्लीट वेडिंग प्लॅन जो तुम्ही तुमच्या वेडिंगसाठी वापरू शकता. तर हीच आहे मल्टी एजंट सिस्टीमची कोलॅबरेशन पॉवर. आता प्रश्न आहे की एक AI एजंट पुरेसा आहे, तर मल्टी एजंट सिस्टीमची गरज का आहे. कारण प्रत्येक काम सोपं नसतं, काही कॉम्प्लेक्स काम असतात. सिंगल एजंटमध्ये काही चॅलेंजेस असतात. पहिलं चॅलेंज म्हणजे टू मॅनी रिस्पॉन्सिबिलिटीज. एकाच एजंटवरती खूप कामाची जबाबदारी येऊ शकते. दुसरं म्हणजे स्लोअर एक्झिक्युशन. सर्व कामं एका मागोमाग एक करावी लागतील, पॅरलली होणार नाहीत, त्यामुळे एक्झिक्युशन स्लो होईल. तिसरं म्हणजे हायर चान्स ऑफ मिस्टेक्स. इंडिपेंडेंट रिव्ह्यू कमी असल्यामुळे चुका होण्याची शक्यता अधिक जास्त आहे आणि कॉम्प्लेक्स टास्क हँडल करणं देखील कठीण आहे. पण मल्टी एजंट सिस्टीममध्ये काय होईल तर फास्टर एक्झिक्युशन. अनेक एजंट्स पॅरलली काम करू शकतील, त्यामुळे ते फास्ट होईल.
स्पेशलाइज एक्सपर्टीज, प्रत्येक एजंटला एक स्पेसिफिक काम दिलं आहे, त्यामध्ये तो एक्सपर्ट असेल. बेटर ॲक्युरेसी, एक एजंट दुसऱ्याचा आउटपुट व्हेरीफाय करू शकतो, त्यामुळे तुमची ॲक्युरेसी वाढेल. आणि इझियर स्केलिंग, गरजेनुसार नवीन एजंट्स आपण ॲड करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टीम बेस्ड प्रॉब्लेम सॉल्विंग, टीमने एकत्र येऊन प्रॉब्लेम सॉल्व केला जाईल. आता लक्षात घ्या, सिंगल एजंट म्हणजे तुमच्या कंपनीत एकच कर्मचारी आहे. मल्टी एजंट सिस्टीम म्हणजे तुमची एक पूर्ण टीम आहे आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या कामामध्ये स्पेशलाइज आहे. ए आयचं भविष्य फक्त मोठ्या ए आय मॉडेल्समध्ये नाही आहे, तर इंटेलिजन्स ए आय टीम्समध्ये आहे. तर मित्रांनो, आज आपण माय डिजिटल डायरीजच्या ए आय शब्दकोश सिरीजमध्ये समजून घेतलं मल्टी एजंट सिस्टीम म्हणजे काय. अगदी नॉन टेक्निकल भाषेमध्ये मी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तो शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला नक्की सांगा की तुम्ही कोणत्या कामासाठी मल्टी एजंट सिस्टीम वापराल. पुढच्या भागात भेटूया अशाच एका नवीन ए आय कॉन्सेप्टसोबत. धन्यवाद.